इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. रसिक हो, दारा बांधता तोरण घर नाचले नाचले, दारा बांधता तोरण घर नाचले नाचले, आज येणार अंगणी सोनं चाफ्याची पाऊले. आज कांचनताईंच्या मनाची अशीच अवस्था झालेली आहे. खरं तर त्यांच्या घरी दारी स्वानंदाच्या झुल्यात आणि गंध प्राजक्त रूपी सोनचाफ्याची पाऊले दरवळणार आहेत. असाच सोनचाफ्याचा दरवळ असणाऱ्या 2 शब्दफुलांचा वाचकार्पण सोहळा आज इथे आपण अनुभवणार आहोत. स्वानंदाच्या झुल्यात आणि गंध प्राजक्त या 2 पुस्तकरूपी सोनचाफ्याच्या पावलांनी ताईंचे मन, घर आणि अंगण हरपून गेले आहे. फूल प्रतीक हे मांगल्याचे, फूल प्रतीक हे संस्कृतीचे आणि याच फुलांनी करते स्वागत मान्यवरांचे. रसिक हो, अतिथी सन्मान ही आपली भारतीय संस्कृती आहे. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपालजी सबनीस सरांचा सन्मान करण्याची मी श्रीयुत श्रीकृष्ण नेवे सर तसेच कांचनताईंना विनंती करते. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन होणार आहेत असे माननीय डॉक्टर श्रीपालजी सबनीस सरांचा इथे सन्मान होत आहे. मी मान्यवरांना विनंती करते. श्रीकृष्ण नेवे सर तसेच कांचनताई यांच्या हस्ते सरांचा यथोचित असा सन्मान होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय राजनजी लाखे सरांचा सन्मान करण्याची मी अजय नेवे यांना विनंती करते. कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय राजनजी लाखे सरांचा सन्मान होत आहे. मी सर्व रसिकांना विनंती करते, टाळ्यांमध्ये कुठेही कंजूशी करू नका. धन्यवाद सर. कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय राज अहिरराव सरांचा सन्मान करण्याची मी विजय नेवे यांना विनंती करते. सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय राजजी अहिरराव सरांचा येथे सन्मान होत आहे. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी माननीय कवयित्री ललिताताई सबनीस यांचा येथे सन्मान होत आहे. मी पूनम नेवे यांना विनंती करते, आपण ललिताताईंचा यथोचित असा सन्मान करावा. कांचनताईंच्या सुनबाई माननीय पूनम नेवे यांच्या हस्ते ललिताताई सबनीस यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद. सन्माननीय कवयित्री रजनीताई अहिरराव यांचा सन्मान करण्याची मी माननीय स्वाती नेवे यांना विनंती करते. मी परत एकदा पूनम नेवे यांना विनंती करते, आपण रजनीताई अहिरराव यांचा यथोचित असा सन्मान करावा. सन्माननीय ज्येष्ठ कवी बाबूजी डिसूजा यांचा सन्मान करण्याची मी श्रीकृष्ण नेवे सरांना विनंती करते.
धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. रसिक हो, कविता म्हणजे तेजाचं वलय, उन्हाचं गारूड आणि सावलीचं भारूड. कविता म्हणजे संवेदनांचं कवाड, मौनाची परिभाषा, मनात दरवळणाऱ्या स्वानंदाच्या प्राजक्त फुलांची अभिलाषा. कविता म्हणजे उरूस, जाणीवा जागवणारा, संवेदना सजवणारा, भावनांना शब्दांचा साज चढवून आभूषित करणारा रत्नजडीत जडाव. कविता म्हणजे जत्रा, आतल्या कोलाहलाला चारधाम करवून शांत करवणारी तिमिराकडून तेजाकडची यात्रा. अहमपासून सोहमपर्यंतची वारी. आणि कविता म्हणजे ललकारी, आणि मला शब्दातून भेटणारा श्रीहरी. रसिक हो, शब्दांचं हे समर्पण भावनांच्या झुल्यावर झुलणं कांचनताईंनी आपल्या दोन्ही काव्यसंग्रहात उत्कटतेनं प्रतीत केलं आहे, व्यक्त केलं आहे. विषयांची बहुविधता असणारे हे दोन्ही संग्रह स्वजाणीवांचा जागरही तितक्याच प्रगल्भतेनं करतात. गंध प्राजक्त या देखण्या काव्यसंग्रहाला आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. आणि स्वानंदाच्या झुल्यात या काव्यसंग्रहाला सन्माननीय राज आहेरराव सरांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. माननीय कांचनताई नेवे कॉलेजमध्ये असल्यापासून कविता करतात. कॉलेजमध्ये त्यांच्या अनेक ठिकाणी कविता सादर झालेल्या आहेत. अनेक मासिकांमधून सातत्याने त्या प्रकाशित होत असतात. कांचनताईंना उखाणा स्पर्धामध्ये 6 वेळा विविध ठिकाणी पारितोषिके मिळालेली आहेत. लोकमत सखी मंचतर्फे रिसो ऑइल ब्रँड व मेडिमिक्स यांनी आयोजित केलेल्या उखाणा स्पर्धेतही त्यांना द्वितीय पारितोषिक जळगाव येथे मिळालेले आहे. पुणे येथे खडकवासला जल पुनर्भरण केंद्रातर्फे त्यांच्या 13 घोषवाक्यांना द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. तसेच दिल्ली सरकारतर्फेही त्यांना विविध पारितोषिके मिळालेली आहेत. कांचनताई स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्वामी या अंकाच्या संपादिका आहेत. स्वयंभू ग्लोबल संस्थेतर्फे नवी भरारी या त्यांच्या कवितेला जागतिक पातळीवर 3य क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. त्यांच्या 50हून अधिक कवितांना लक्षणीय, प्रथम, उत्कृष्ट, उत्तेजनार्थ, लक्षवेधी असे राज्यस्तरीय पातळीवर पारितोषिके मिळालेली आहेत. ताईंना आयुष्याच्या उन्हाळ्यात या कवितेला माननीय पंडित रघुनंदन पंशीकर यांच्या हस्ते पारितोषिक मिळालेले आहे. नेवेवाणी समाजातर्फे अलौकिक क्षणांचा प्रवास या मथळ्याखाली त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलेले आहे. टाटा मोटर्स कलासागर तर्फे दिवाळी अंकातील कवितेला सुप्रसिद्ध चित्रकार, रेषा कलेचे इतिहासकार सुहास भोळकर यांच्या हस्ते आज नव्याने या त्यांच्या कवितेला पारितोषिक मिळालेले आहे. ताईंना सावित्रीबाई फुले कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रितही केलेले आहे आणि त्यांना विविध पुरस्कारांनी आजपर्यंत गौरवण्यात आलेले आहे. कालचक्र फिरते आहे जीवनाच्या अंगणामध्ये, कालचक्र फिरते आहे जीवनाच्या अंगणामध्ये, व्यासाभोवती जीव फिरे पुन्हा त्याच रिंगणामध्ये. असं जीवनाचं तत्वज्ञान आपल्या रचनांमध्ये समर्थपणे पेलवणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती माननीय सौ कांचनताईंना मी विनंती करते, आपण आपले मनोगत व्यक्त करावे. एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या. आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती माननीय कांचनताई नेवे. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजचा हा आनंदाचा दिवस माझ्या जीवनात उजाडला. माझ्याकडे खरं तर शब्दच नाहीत, मन अगदी भरून आलेलं आहे. सर्वप्रथम आमच्या काकांना वंदन करते. काही दिवसापूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करते. आज या ठिकाणी सर्व नातेवाईक आले असते, पण काही गावी काही लग्न कार्यामुळे येऊ शकले नाही. सर्वप्रथम या कार्यक्रमास लाभलेले अनमोल व्यक्ती, साहित्यातील अढळ ध्रुवतारा माननीय सबनीस सर यांना नमन करते. साहित्य प्रांगणातील गबस्ती आदरणीय सबनीस सर, आदरणीय लाखे सर व आदरणीय आहेरराव सर, आदरणीय बाबू डिसळ सर, सर्वांना माझा नमस्कार. हे साधेसुधे व्यक्ती नाहीत, तर ते एक व्यक्तिमत्व आहेत.
ह्या सर्वांनी साहित्याच्या विश्वात अनेक नवी दालने उघडलेली आहे. स्वतःला या कार्यात त्यांनी वाहून घेतलेले आहे. आमच्यासारख्या नवसाहित्यिकांना ऊर्जा व प्रेरणा यांच्यापासूनच मिळते. वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, कवी संमेलन आयोजित करून सर्वांना सोबत घेऊन चालणारे हे ऋषितुल्य साहित्यातील तपस्वी आहेत आणि त्यांच्या या कार्याला दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. म्हणून मी त्यांना त्रिवार वंदन करते. मी खरंच स्वतःला खूप नशीबवान समजते की प्रकाशनाच्या प्रसंगी यांनी आपला अनमोल वेळ मला दिला, माझ्या पुस्तकांना प्रस्तावना दिली आणि मी इथे एक नमूद करू इच्छिते. हे माझे 2 संग्रह आज प्रकाशित होत आहेत, परंतु माझा एक आणखीन शब्द मंदिर हा कविता संग्रह एक काही कारणास्तव आज हातात येऊ शकला नाही, परंतु लवकरच त्याचे सुद्धा प्रकाशन होणार आहे आणि त्या माझ्या शब्द मंदिर या कवितेला परिसस्पर्श लाभला आहे. प्रस्तावनेच्या इथे माननीय राजन लाखे सर उपस्थित आहे. त्यांनी माझ्या त्या पुस्तकाचे परीक्षण केलेले आहे आणि आपली अनमोल अशी प्रस्तावना त्यात पण दिलेली आहे. कार्यक्रमासाठी वेळोवेळी यांनीच मला मार्गदर्शन केलेले आहे. आपल्या समोर बसलेल्या निवेदिका माननीय सीमा गांधी यांच्या मनाचे सोहळे हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्या उत्तम कवयित्री व उत्कृष्ट निवेदिका आहेत याचा तुम्हाला लवकरच अनुभव येईल. माननीय रजनी आहेरराव व माननीय ललिता सबनीस या सुद्धा कर्तृत्ववान व साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. माननीय किरण लाखे यांचे सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषद मध्ये मोलाचे योगदान आहे. आता माझा थोडक्यात मी परिचय करून देते. तसा तर माझा परिचय आपणा सर्वांना शब्दाच्या रूपाने झालेलाच आहे, परंतु तरी सुद्धा एक चोपडा तालुक्यातील आडावल हे छोटेसे खेडेगाव माझे माहेर आहे. बालपण एकत्र कुटुंबात गेले. एकूण 35 जणांचे कुटुंब होते. आम्ही सर्व भाऊ बहीण, चुलत मावस भावंड, आजी आजोबा, एक बालविधवा आत्या, वहिनी, काकू यांच्या सोबत संपन्न बालपण जगता जगता आम्ही भावंड मोठे झालो. आमची आई ओव्या म्हणायची व आम्हा भावंडाचे नाव त्यात गुंफायची. आम्हाला काव्याची गोडी लागली, त्यातील सौंदर्य कळू लागले, हळूहळू कळू लागले. म्हणतात ना, रोप उगवण्यासाठी आधी बीज पेरावे लागते आणि तेच खरे बीज माझ्या हृदयात तेव्हापासून रुजत गेले. आयुष्याची खरी ओळख झाली जेव्हा मी श्रीकृष्ण नेवे यांच्या सोबत विवाहबद्ध झाले. गरिबीशी 2 हात करत आमचा संसार सुरू झाला. माझ्या सासूबाई देवभोळ्या व सर्व नियम पाळणाऱ्या, व्रत करणाऱ्या व परिस्थितीची झुंज देता देता कणखर अशा व्यक्तिमत्व होत्या. त्यांच्याकडून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या आमच्या सोबत अजूनही आहेत. 85 वर्षाच्या आहेत आणि एक तपस्वी ऋषीप्रमाणे तेज एवढं आहे त्यांच्या चेहऱ्यावर व त्यांच्या कांतीवर आणि त्या वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि नातेवाईकांमध्ये वावरताना वेगवेगळे अनुभव यायचे. खूप कष्टमय जीवन तर होतेच, पण संघर्ष करावा लागला. कधी मनासारखे, कधी विपरीत घडायचे, कधी मन सुन्न होऊन जायचे. या संमिश्र भावना माझ्या हळव्या व सजग मनाला स्पर्शून जायच्या. मी बेचैन व्हायची आणि मी लिखाण करायची. हळूहळू लेखणीच माझी जिवलग मैत्रीण कधी झाली ते मलाही समजले नाही. माझा सर्व दुःखाचा भार मी लेखणीवर टाकायची आणि लेखणीवर सोपवून मी हलकी व्हायची. माझ्या शब्दांवर माझे खूप प्रेम आहे. माझे शब्द कधी सर्वांच्या भावना बनून गेले ते मला कळलेच नाही. कवितेची वही माझी, या कविता संग्रहामध्ये माझी एक कविता आहे. कवितेची वही माझी जीवापाड जपलेली, काही पाने अवघडलेली, काही होती दुमटलेली. पूर्ण कविता संग्रहात तुम्ही वाचा. आज येथे मी जे काही उभी आहे, हा दिवस माझ्या आयुष्यात माझा भाऊ रमेश नेवे कल्याण याच्यामुळे आलेला आहे. मी कविता लिहित होती,
परंतु मला त्याचे काय करावे. मी पेपरमध्ये बातमी वाचत होती, कवी संमेलन संपन्न झाले. अरे हे कवी संमेलन ठरतं कधी, आपल्याला काहीच माहीत पडत नाही. म्हणून मग माझी साहित्याची तळमळ बघून माझा भाऊ रमेश नेवेमाणी यांनी मला इथे पागोली सुद्धा सर उपस्थित आहे यांच्याशी गाठ घालून दिली. आणि मग यांच्या माध्यमातून मी ग्रुपवर, वेगवेगळ्या ग्रुपवर जुळली आणि माझे कविता लिखाणाचे काम सुरू झाले आणि ते लोकांपर्यंत पोहोचले. खरंच सांगते, जेव्हा अनोळखी व्यक्तींचे फोन येतात ते सांगतात मॅडम तुमची कविता आम्हाला खूप आवडली, तोपर्यंत मला मॅडम कोणी, मला खूप छान वाटलं. मला तुमची कविता खूप आवडली, तुमचे शब्द हृदयाला स्पर्शून गेले. कोणी म्हणतं तुम्ही माझ्याच भावना रेखाटल्या. या प्रतिक्रिया वाचून ऐकून मनाला खूप आनंद होतो. यापेक्षा अनमोल असे काही असूच शकत नाही. अशा प्रकारे काव्य प्रवासाला दिशा देण्याचे काम माझ्या मोठ्या भावाने रमेश नेवे यांनी केले. आज मी त्याला धन्यवाद देऊ इच्छिते. एका भावाने बहिणीसाठी अनमोल भेट दिली आहे. साधारण असे म्हणतात की कविता आपले अपत्य असते, परंतु मी तर म्हणते कविता ही सरस्वतीची कृपा असते. आपण तिला घडवत नसून तीच आपल्याला घडवते. माझ्या कवितांनी मला जगण्याचे बळ दिले, एक तोळस दृष्टी दिली. आधी मी थोड्या थोड्या गोष्टी मनाला लावत असे, परंतु कविता मला जगायला शिकवले. मान सन्मानाने मिरवले, अनेक सत्कार झाले, अनेक क्रमांक मिळवले. परंतु मी तर म्हणेन की कविता माझी आस आहे, कविता माझी आस आहे, कविता माझा श्वास आहे. ती नसली जीवनात तर मी नुसताच भास आहे, तर मी नुसताच भास आहे. अशी अवस्था झाली आहे. माझा संपूर्ण परिवार, 2 सुना, 2 मुले, नात नातवंडे यांना माझ्या कवितेचे खरोखर कौतुक आहे. माझ्या सुना जेव्हा मी लिहित असते किंवा कवी संमेलनात जात असते तेव्हा सर्व परीने माझी काळजी घेतात. खरेच मी या बाबतीत भाग्यवान आहे. जेव्हा मी सून बनून सासरी आले तेव्हा आईकडचे उत्तम संस्कार तर होतेच व भावांची शिकवण सदैव स्मरणात ठेवून पारदर्शी वागत गेले. सर्वांशी माझे सख्य झाले आणि मला वाटते आपली मुले आई वडिलांच्या वागणुकीचे निरीक्षण करतात, मग त्यांच्यावर संस्कार करायची वेळ येत नाही, गरज पडत नाही. ते सुसंस्कारित होत जातात आणि त्याचे फळ आज मला मिळते आहे की माझे मुलं अत्यंत सुसंस्कारित आणि आई वडिलांचे मन जपणारे आहेत. अगदी लहान मुलासारखे माझे दोन्ही मुलं पप्पा पप्पा करतात आणि जेव्हा त्यांच्याजवळ बसतात तेव्हा मला खूप बरं. आनंदाच्या झुल्यात निमित्ताने मी 2 शब्द सांगते की जीवनात सुखदुःखाची ऊन सावली नेहमी असते. जीवन हे शेवटच्या श्वासापर्यंत व्यक्तीची परीक्षा घेत असते. ती अवघड प्रश्नपत्रिका सोप्या पद्धतीने सोडवायची म्हणजे एखादी समस्या किंवा दुःख आपल्याला सतावत असते तेव्हा साधारण व्यक्ती तीच गोष्ट घेऊन फिरतो. मला दुःख आहे, मला समस्या आहे, मला असं आहे, मला तसं आहे आणि जीवनाचा खरा आनंद तो गमवून बसतो. पण खरं मेन काय आहे माहिती आहे का? आपल्याला आपल्याला एका कंसात बंदिस्त करून ठेवतो की आपल्या कोशातच तो गुरफटतो आणि म्हणतो की मला समस्या आहे, मला दुःख आहे आणि समस्या आणि दुःख मोकळे सोडून देतो. मोकळे असे सोडून देतो की याच्याजवळ सांग, त्याच्याजवळ ते, म्हणजे त्याचं रूप इतकं मोठं होऊन जातं की कवी आपला व्यक्ती कंसात राहतो. पण यावेळेला मी असं म्हणेन की समस्या कंसात ठेवा, आपलं दुःख कंसात ठेवा आणि आपण सूत्र बनवून कंसाच्या बाहेर राहा आणि तुमची समस्या सोडवा. बघा, तुमची सरची समस्या तुमच्या सुटतील आणि जीवनात आनंदी आनंद निर्माण होईल. हे मी माझ्या कवितेत सांगायचा प्रयत्न करते. माझ्या कवितेच्या काही ओळी सादर करते. जीवन म्हणजे आशा निराशेचा खेळ, जीवन म्हणजे आशा निराशेचा खेळ. पाठ शिवणीच्या खेळात संपत जाते वेळ. मनाची उमेद पराजित झाली, मातीचा ढिगारा जिंदगी बनली. म्हणून मनाची उमेद कधीच पराजित होऊ देऊ नका आणि मातीसारखे जीवन तर नकोच नको. कोणी खच्चीकरण करू देत ना, पण माझा स्वतःवर विश्वास आहे. जेव्हा कोणी मला दुखावते, कधीच लक्ष देत नाही, काही लक्ष देत नाही, तेव्हा मी माझ्या कवितांना आठवते आणि मी एक माझ्या मनाला बळ माझ्या कविता देतात. आता नारी जातीचं सुद्धा मी त्यात घेतले. नारी जातीमध्ये किती शक्ती असते. माझ्या कवितेतील काही ओळी. विश्वास दिला जगाला स्त्री शक्तीच्या रूपात, केले कठोर परिश्रम स्वतःला भरडून नात्यात. नारी नात्याशी बांधलेली राहते. पुरुष तर वेगळा राहतो पण ती नात्यात
रडली जाते. जगून घ्यावे मरणाआधी या कवितेत सरतो आहे काळ हळूच हा, सरतो आहे काळ हळूच हा, थांबा याचा कुणानं गावला, थांबा याचा कुणानं गावला, जाणे आहे ज्याला त्याला, कोण राहतो मुक्कामाला. भरभरून जगावे रोज येथे, प्रश्न नसावा जगलो कधी, जगणे व्हावे रोजचे उत्सव, जगून घ्यावे मरणाआधी, जगून घ्यावे मरणाआधी. अस्तित्व या कवितेत साक्षी आहे इतिहास आज स्त्रीच्या कर्तृत्वाचा, पुरुषांनो द्या सन्मान, प्रश्न आहे अस्तित्वाचा. माझ्या जीवनात कवितेचे महत्त्व सांगताना एक छोटीशी कविता सांगते. सस्ते जेव्हा मनात मोरपीस उमलते, होते मीच गवळण, कविता कृष्ण होते. माझ्या मनाच्या डोळ्यात वेदना जेव्हा जन्म घेते, तेव्हा मी तिच्या जवळ मनसोक्त रडून घेते. समजावत जाते मला नाना शब्दांच्या रूपात येते, माझ्यासाठी वहीवर स्वतःला गोंधून घेते. जेव्हा मतलबी या दुनियेत जेव्हा मी एकटी पडते, हृदयाशी धरून मला फक्त माझ्याशीच बोलते. शब्द सखी जिवलग जणू माझीच प्रतिमा ती नसेल जीवनात तर कशी जगावी मी. तिच्या शब्दांची घागर काठोकाठ पेलताना, तिच्या शब्दांची घागर काठोकाठ पेलताना, भिजवत जाते मला अंतरी ओसांडताना, भिजवत जाते मला अंतरी ओसांडताना. श्वासोश्वासासारखे राहू सदैव बरोबर, मी आणि माझी कविता निष्ठा आहे एकमेकांवर, श्वासोश्वासासारखे राहू सदैव बरोबर. आज येथे उपस्थित सर्व मान्यवर कवी मित्र मैत्रिणी नाटक तसेच पदाधिकारी विविध संस्थांचे व रसिक श्रोतागण, माझे भजनी मंडळातील मैत्रिणी व सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. माझे जीवनसाथी श्रीकृष्ण नेवे यांची प्रत्येक पावलावर मला साथ आहे, त्यांच्यामुळेच मी आणि माझे अस्तित्व आहे. कविता सादरीकरणासाठी ते मला आवर्जून देतात, त्यांच्या मी सदैव ऋणातच राहू इच्छिते. आणि धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद ताई. प्राणसखी कविता अशीच तुमच्या अवतीभोवती राहो आणि कांचनताईंचं जीवनाचं साधं सोपं सूत्र, जगण्याचं तत्वज्ञान मनाला खूप भिडलं आणि भावलं. एकदा कांचनताईंसाठी खरंच पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमचा हा काव्यप्रवास असाच फुललेला बहरलेला राहो या तुम्हाला मनापासून सदिच्छा. रसिक हो, ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत, तो पुस्तक प्रकाशनाचा सोहळा, तो सोनेरी क्षण आता संपन्न होणार आहे. ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत, तो पुस्तक प्रकाशनाचा वाचकार्पणाचा सोहळा आता संपन्न होणार आहे. कांचनताईंच्या स्वानंदाच्या झुल्यात आणि गंध प्राजक्त या 2 काव्यसंग्रहांचे आज येथे प्रकाशन संपन्न होत आहे. जाणिवांच्या चौरंगावर अक्षरांचे मांडव सजवून, शब्द नारायणाची पूजा बांधून आज येथे या 2 पुस्तकरूपी सरस्वती मातेची पूजा संपन्न होणार आहे. मी माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांना तसेच विनंती करते, गंध प्राजक्त या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अर्थात वाचकार्पण सोहळा संपन्न करावा. माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर तसेच सर्व मान्यवरांना मी विनंती करते, या गंध प्राजक्त या देखण्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आपण संपन्न करावा. मी सर्व रसिक प्रेक्षकांना, सर्व कवींना, उपस्थित सर्वांना विनंती करते, जोरदार टाळ्यांच्या गजरात या साहित्यकृतीचे आपण स्वागत करूया. साहित्य विश्वात या गंध प्राजक्त या काव्यसंग्रहाचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जगण्याचा मिळे आनंद, बगीचा फुलवत जावा, दुःखाचे काटे घ्यावे आपण, जीवनाचा सुगंध उधळावा. अतिशय देखणा असा मुखपृष्ठ लाभलेला हा काव्यसंग्रह आणि त्याचं आता इथे प्रकाशन संपन्न होत आहे. हा बसतो सगळ्यांना. हा ठीक आहे सर, इथं समोर सगळ्यांना या सर. वेट सर,
वेट वेट सर हा इथं सर समोर हा इथं समोर धन्यवाद, मान्यवरांचे आभार. रसिको, असं जगण्याचं निखळ तत्वज्ञान आपल्या स्वानंदाच्या जुन्यात या काव्यसंग्रहात मांडलेलं आहे. त्या अतिशय देखण्या काव्यसंग्रहाचं वाचकार्पण सोहळा संपन्न करण्याची मी आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर तसेच मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते. स्वानंदाच्या जुन्यात या काव्यसंग्रहाचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्या काव्यसंग्रहाचा वाचकार्पण सोहळा अर्थात प्रकाशन सोहळा माननीय राजनजी लाखे सरांच्या हस्ते संपन्न होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते आपण सर्वांनी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न करावा. स्वानंदाच्या झुल्यात आणि गंध प्राजक्त या अतिशय देखण्या काव्यसंग्रहांचा येथे साहित्य विश्वात आपण स्वागत करत आहोत. स्वानंदाच्या झुल्यात या काव्यसंग्रहाचं साहित्य विश्वात स्वागत होत आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना हा इथं सर समोर हा वेट मॅडम सर हा इथं बघा सर समोर वेट इथं वेट मॅडम इथं समोर सगळ्यांनी काय ओके हॅलो हॅलो नुकतंच येथे गंध प्राजक्त आणि स्वानंदाच्या झुल्यात या दोन्ही काव्यसंग्रहांचा देखणा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. येथे आपण काही मान्यवरांचे सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय किरणताई लाखे यांचा सन्मान करण्याची कांचनताईंना विनंती करते. नाही आले का? मी ज्येष्ठ कवयित्री माधुरीताई डिसोजा यांचा सन्मान करण्याची मी कांचनताईंना विनंती करते. माधुरीताई डिसोजा. ज्येष्ठ कवयित्री आणि माधुरीताईंनाही उत्सव मूर्तींचा सन्मान करायचा आहे. पण सर्वप्रथम आपण त्यांचा सन्मान स्वीकारावा. धन्यवाद माधुरीताई. धन्यवाद. माधुरीताईंनाही उत्सवमूर्ती कांचनताईंचा सन्मान करायचा आहे. मी त्यांना विनंती करते. इकडे मम्मी मध्ये एक भाऊ या नात्याने आपला सन्मान करत आहे बहिणीचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कविता अशी आपल्याला वेगवेगळ्या नात्यात बांधून घेते, त्याचंच हे प्रतीक आहे. सुप्रसिद्ध निवेदक ज्येष्ठ साहित्यिक माननीय राजेंद्र घोटे सरांचा सन्मान करण्याची मी श्रीकृष्ण नेवे सरांना विनंती करते. माननीय निवेदक ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घोटे सरांचा आपण यथोचित असा सन्मान करावा.
धन्यवाद. टाटा मोटर्स कलासागरचे संपादक, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले सुप्रसिद्ध फोटोग्राफर आदरणीय सुधीर हसमनी सरांचा आलेले आहेत का हसमनी सर? माननीय समाजसेविका सारिकाताई पवार यांचा सन्मान करण्याची मी कांचनताईंना विनंती करते. माननीय ज्येष्ठ गझलकार साहित्यिक तुकाराम पाटील यांचा सन्मान करण्याची मी विनंती करते श्रीकृष्ण नेवे सरांना. आलेले आहेत का तुकाराम पाटील सर? माननीय शिवतेज नगरमधील धडाडीच्या कार्यकर्त्या आणि ज्यांच्या कार्यपूर्णत्वास वादळाचा वेग असतो अशी ताईंच्या कामाची पद्धत आहे अशा माननीय शलाकाताई कोंडणेवार यांचा सन्मान करण्याची मी कांचनताईंना विनंती करते. शिवतेज नगरमध्ये कुठलंही काम असो ताईंना एक फोन केला की ते काम पूर्ण होतच अशी त्यांची ख्याती आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. महिला मंडळाच्या अध्यक्षा देवताई आलेल्या आहेत का? महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय देवताई यांचा इथे सन्मान करण्याची मी कांचनताईंना विनंती करते. आपण देवताई यांचा सन्मान करावा. धन्यवाद. माननीय सागर गुडमेवार सरांचा सन्मान करण्याची मी नेवे सरांना विनंती करते. आलेले आहेत का सागर सर? सागर गुडमेवार यांचा सत्कार करण्याची मी अजय नेवे यांना विनंती करते. इथे आता ज्या व्यक्तीचा सन्मान होतो आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, कवियोगा अध्यात्म या प्रतिष्ठानचे ते संस्थापक आहेत आणि त्यांचं ध्येय साहित्याप्रती एवढं उच्च आहे की आपण कल्पनाच करू शकत नाही. त्यांचं कार्य आता हळूहळू जगासमोर यायला लागलेलं आहे. त्यांचं मी शाब्दिक स्वागत करते. यानंतर माननीय वीरेंद्र वायाळ यांचा सन्मान करण्याची मी विनंती करते विजय नेवे यांना. वीरेंद्र वायाळ सर टाटा मोटर्स कलासागरचे सुप्रसिद्ध निवेदक म्हणून त्यांची ख्याती आहे. माननीय वीरेंद्र वायाळ सर यांचा इथे सन्मान होत आहे. माझी सर्व रसिकांना विनंती आहे आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचा सन्मान करूया. धन्यवाद. माननीय वंदना राय लल्लू यांचा सन्मान करण्याची मी कांचनताईंना विनंती करते. आले ना मॅडम. पिंपरी चिंचवड परिसरातील ज्येष्ठ नागरिक असलेल्या माननीय ज्येष्ठ गायिका पिंपरी चिंचवड परिसरातील ज्येष्ठ गायिका अतिशय सुरेख आवाजाची त्यांना देणगी लाभलेली आहे. माननीय कमलिनी जगताप महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय कमलिनीताई जगताप यांचा सन्मान करण्याची मी पूनम नेवे यांना विनंती करते. माननीय कांकरिया सरांचा सन्मान करण्याची मी विनंती करते. आलेले आहेत का राजेंद्रजी कांकरिया सर? माननीय सुरेश कंक सरांचा सन्मान करण्याची मी श्रीकृष्ण नेवे सरांना विनंती करते. कंक सर.
दिलासा आणि शब्दधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि अतिशय वेगवेगळ्या विषयांवर कवी संमेलन घेणारे अशी ज्यांची ख्याती आहे असे दिलासा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेशजी कंक यांचा येथे सन्मान होत आहे. ज्यांनी स्वागत गीत अतिशय सुमधुर आवाजात गायलं अशा योगिता कोठेकर यांचा सन्मान करण्याची मी कांचनताईंना विनंती करते. माननीय कवी राहुल भोसले यांना मी विनंती करते, कृपया सर आपण आपला सन्मान स्वीकारावा. मी श्रीकृष्ण नेवे यांना विनंती करते, आपण कवी राहुल भोसले यांचा यथोचित सन्मान करावा. माननीय सराफ सर यांनाही मी विनंती करते, आपण आपला सन्मान स्वीकारावा. मी आयोजकांना विनंती करते, माननीय श्रीकृष्ण नेवे सरांना विनंती करते, आपण सराफ सर यांचा यथोचित असा सन्मान करावा. हिंदी कवी म्हणून ज्यांची ख्याती आहे असे माननीय सराफ सर यांचा इथे सन्मान होत आहे. धन्यवाद. वर्षाताई बालगोपाल यांनाही मी विनंती करते, आपण आपला सन्मान स्वीकारावा. नाही त्या साईडची थोडी खाली हे करा, ही साईड मोठी. माननीय फुलवती ताई जगताप यांनाही मी विनंती करते, आपण आपला सन्मान स्वीकारावा. माननीय निवेदक ज्येष्ठ कवी भरत बारी यांनाही मी विनंती करते, आपण आपला सन्मान स्वीकारावा. आलेले आहेत का भरत बारी सर? धन्यवाद ताई. माननीय अक्षय लोणकर यांना मी विनंती करते, कृपया सर आपण आपला सन्मान स्वीकारावा. मी विजय नेवे यांना विनंती करते, आपण त्यांचा सन्मान करावा. पिंपरी चिंचवडमधील युवा गायक आणि संगीत दिग्दर्शक अशी त्यांची ख्याती आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार. नमस्कार. आतापर्यंत आपल्या मधुर वाणीने आपल्याला सगळ्यांना आपल्या खुर्चीवर बसवून ठेवलेल्या निवेदिका, ज्यांनी आपल्या सगळ्यांचे लक्ष माईककडे ठेवण्यात त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. तर अशा निवेदिका स्मिताताई गांधी, त्यांचा सत्कार सीमाताई गांधी यांचा सत्कार सौ कांचन नेवे यांनी करावा अशी मी विनंती करतो. माननीय पत्रकार प्रदीपजी गांधीकर, ज्येष्ठ निवेदक आणि पत्रकार प्रदीपजी गांधीकर सरांचा सन्मान करण्याची मी आयोजकांना विनंती करते. माननीय श्रीकृष्ण नेवे सरांना विनंती आहे, आपण सरांचा यथोचित असा सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अनेकदा आपण पेपरमध्ये बातमी वाचतो आणि प्रश्न पडतो, ही बातमी कोणी लिहिली आहे, तर त्यामागचे अवलिया प्रदीपजी गांधीकर सर असतात. धन्यवाद सर. माननीय कवी अरुण कांबळे यांना मी विनंती करते, कृपया सर आपण आपला सन्मान स्वीकारावा.
आयोजकांना विनंती आहे आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. माननीय अरुण कांबळे सर, धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. रसिको, गंध प्राजक्त व स्वानंदाच्या झुल्यात हे दोन्ही काव्यसंग्रह साहित्य विश्वाला आणखी समृद्ध करतील यात शंकाच नाही. ज्यांना योग्य शब्द वेचता येतात ते आपल्या भावनांनी, शब्दरत्नांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. ही दोन्ही पुस्तके नक्कीच यात खरी उतरतील यात शंका नाही. या दोन्ही काव्यसंग्रहांचे साहित्य विश्वात आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रसिक हो, माणसाचे संवेदनशील मन समाज जीवनातील भावविश्व, अनुभवविश्व आपल्या मनातील भावनांना साहित्यात उतरवते. साहित्य कृतीच्या निर्मितीला ते कारणीभूत ठरते. या प्रकाशन सोहळ्याच्या सन्माननीय अतिथी माननीय ज्येष्ठ साहित्यिका, बाल नाट्य लेखिका रजनीताई आहेरराव यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेले रसिकजन यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आहे. आज इथे त्रिवेणी संगम घडलेला आहे असं वाटतंय आणि या तिन्ही पुस्तकांना अत्यंत मान्यवरांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत की जे आपापल्या याच्यामध्ये साहित्यामध्ये उच्च पदावर आहेत आणि हे पुस्तकं नक्कीच यशस्वी होणार आणि वाचकांना अतिशय भावणार आहेत. कारण स्वानंदाच्या झुल्यात हेच नाव ऐकल्यावर आपल्याला किती आनंद होतो. स्वतःचा आनंद आणि त्याच्यामध्ये दुसऱ्यांचा आनंद शोधणे. आधी स्वतः आनंदी असलं पाहिजे तेव्हाच दुसरे आनंदी असतील हे आपल्याला जाणवते. म्हणून स्वानंदाच्या झुल्यात या पुस्तकात अतिशय सुंदर अशा कविता आहेत आणि यांनी अनेक प्रकार या कविता संग्रहामध्ये हाताळलेले आहेत. त्या कधी शेतकरी होतात तर कधी गृहिणी आणि कधी तर त्या लहान होऊन बालविश्वास सुद्धा रमतात. त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कविता आपल्याच आहेत असे वाटते आणि विशेष म्हणजे त्या वास्तवात आहेत, वास्तविक आहेत आणि त्या आपल्याला सगळ्यांना आपल्याला हव्याशा वाटतात. आज मी त्यांना एक तुमची वास्तववादी कविता स्वानंदाच्या झुल्यात यातील एक कवितेचं वाचन करून दाखवणार आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे जीव माझा पाखरू होतो. अत्यंत सुंदर अशी कविता आहे. या कवितेतून आईच्या रूपाचे वर्णन त्यांनी केले आहे. आई ही आपल्या बाळाला किती जपते आणि किती प्रेम करते याचे वास्तव दर्शन या रचनेतून घडत आहे. रचनेचे शीर्षक आहे जीव माझा पाखरू होतो. सांगू का त्या झाडावरच्या पक्ष्यांना बाळ निजला आहे. सांगू का त्या झाडावरच्या पक्ष्यांना बाळ निजला आहे. रात्रभर रडून रडून आत्ता डोळा लागला आहे. किती सुंदर वर्णन केलं आहे. पाण्यावरच्या राघू मैना उभ्या शांत बहुगुणी. पाण्यावरच्या राघू मैना उभ्या शांत बहुगुणी. सांगती नका वाजवू खुळखुळा आता कुणी. कारण बाळ झोपलेलं आहे आणि आईला झोपलेल्या बाळाला उठवायला कोणालाच आवडत नाही. थांबू नको चंदा तू आता मामा बनून रात्री येशील. थांबू नको चंदा तू आता मामा बनून रात्री येशील. तुझे गोबरे गाल त्याला जरा जराशे देऊन जाशील. घास चिऊ काऊचा देईल नका करू तुम्ही गलबला. घास चिऊ काऊचा देईल नका करू तुम्ही गलबला. हिंडून या जरा असं म्हणती बाळ आत्ताच आहे निजला. आई अजिबात कोणाला गडबड करू देत नाही बाळाच्या जवळ. चिमण्यांचे दाणे अंगणी पेरते या पाखरांनो जाऊन आभाळी. चिमण्यांचे दाणे अंगणी पेरते या पाखरांनो जाऊन आभाळी. नाहू माफू घातल्यावर टिळा लावा त्याच्या कपाळी. पाहून तुम्हाला आनंदात बाळ माझा आनंदित होतो. पाहून तुम्हाला आनंदात बाळ माझा आनंदित होतो. भरभर उरकते माझी कामे जीव माझा पाखरू पाखरू होतो. जीव माझा पाखरू पाखरू होतो. किती सुंदर आईने वर्णन केलेलं आहे सुद्धा. आणि आपल्यासमोर
त्यांच्या स्वानंदाच्या झुलात या काव्यसंग्रहाला मी शुभेच्छा देते. आणि अतिशय वाचनीय असे हे तिन्ही काव्यसंग्रह आहेत आणि हे सगळ्यांना भावतील हीच माझी इच्छा आहे. आणि त्यांच्या पुन्हा काव्यसंग्रह असे निघो आणि त्याला अशा शुभेच्छा मी देत राहणार आहे. माझ्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई, मनापासून आभार. मावळतीचे रंगही आता गडद कुंचल्याने भरते आहे. मावळतीचे रंगही आता गडद कुंचल्याने भरते आहे. सरता सरता वाटे आता मातीत पुन्हा नवी रुजते आहे. मातीत पुन्हा नवी रुजते आहे. कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी माननीय ज्येष्ठ साहित्यिक कवी बाबूजी डिसूजा यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व जमलेले रसिक श्रोते हो, आज हा दुग्ध शर्करा योग आणलेला आहे कांचनताईंनी. आणि आज पत्रकार दिन आहे, त्यामुळे इथे उपस्थित असलेले सगळे पत्रकार, संपादक आणि व्हिडिओ जर्नलिस्ट जे आहेत तर त्यांना माझा शुभेच्छा. आज मी इथे एवढ्या कारणासाठीच आलो की माझा मित्र जो आहे रमेश नेवेवाणी, आम्ही एकत्र होतो कॅनरा बँकेमध्ये आणि त्यामुळे आम्ही एकत्र सगळे अनेक वर्ष होतो, 40-50 वर्षाची आमची मैत्री आहे ती. त्याच्या घरच्या सर्वांना मी ओळखत होतो त्यावेळेला, ज्यावेळेला ते कल्याणला राहत होते. आणि त्यांनीच कांचनताई जेव्हा पुण्यात आल्या त्यावेळेला त्यांना माझ्याकडे घेऊन आले ते दोघं नवरा बायको. आणि भाऊजींना मी पहिलं सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांनी कांचनताईच्या मागे उभे राहून त्यांना पूर्ण सपोर्ट केला. आणि अजूनही ते राहतात, त्या कुठेही जात राहिले, त्यांची तब्येत जरी ठीक नसली तरी ते त्यांना घेऊन जातात. आणि कांचनताईच्या कविता मी त्यांनी आणल्या आणि त्या वाचल्यावर मला कळलं की अरे ह्या तर जळगावच्या फार मोठ्या कवयित्री होणार आहेत. कारण जळगाव म्हटलं की बालकवी नादू महानवर बहिणाबाई या सर्व खानदेशातील कवींची हमखास आठवण येते. कांचनताई यांच्यावर त्यामुळे खूप जबाबदारी आलेली आहे, कारण ते जळगावच्या खानदेशातील. कांचनताई यांच्या स्वानंद झुल्यात संग्रहात स्वानंदी संसारी स्त्रीच्या भावनेचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या कविता आहेत. साध्या सोप्या भाषेतून त्या व्यक्त होत राहतात. त्यांच्या प्रगल्भ प्रतिभेची चुणूक अनेक कवितांमध्ये दिसते. विशेषतः त्यांच्या निसर्गावरील कविता मी वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत. अधिक त्या भावतात. भुरळ, अरे फुलपाखरा, संध्याची पाकळी या संग्रहातील कविता भविष्याची विसार देतात. त्यांची 2 पुस्तके झाली, त्या आता नवोदित राहिल्या नाहीत. आता आधी जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे, त्यामुळे त्यांनी सावधपणे पुढे काव्यरचना कराव्यात. व्हॉट्सअप एक आभासी माध्यम आहे. डिजिटल प्रमाणपत्रामध्ये त्यांनी गुंतता कामा नये. विषयानुसार कविता पाडण्यात काही अर्थ नसतो, हे मी पाहिलेलं आहे. तर त्यांना ज्या भावतील, जे सुचतील त्या कविता उत्स्फूर्तपणे लिहाव्यात आणि त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. रसिक हो, कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी माननीय ज्येष्ठ कवयित्री ललिताताई सबनीस यांना मी विनंती करते, आपण आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व माझ्या भावा बहिणींनो, माननीय कांचन नेवे यांच्या दोन्ही पुस्तकाचे स्वानंदाच्या झुल्यात आणि गंध प्राजक्त ही दोन्ही पुस्तके खूपच सुंदर आहे, वाचनीय आहेत, मनाचा ठाव घेणारी, मनाला आनंद देणारी आणि काळजाला भिडणारी कविता आहे त्यांच्या या दोन्ही कविता संग्रहाला मी शुभेच्छा देते. आणि त्यांचीच एक कविता मला जी आवडली आहे ती मी आपल्यासमोर सादर करते.
कवितेचं शीर्षक आहे सावित्री. नाव तुझे घेता ओटी अभिमान दाटतो मनी, कीर्ती तुझी आठवताना पावन वाटे भारतभूमी. जुलमी समाजात वावरताना रोखली बालहत्या, बनली अनाथांची माता, बनली अनाथांची माता. विद्वांच्या जीवनातील तू हिरवळ, स्त्रीमुक्तीच्या लढ्यातील तू कर्तृत्ववान चळवळ. एक दृष्टी समाज सुधारक होती, सनातन्यांना एक चपराक होती. एक दृष्टी समाज सुधारक होती, समाज सनातन्यांना एक चपराक होती. स्त्री शिक्षणाची महती जाणली, भगीरथ प्रयत्नांनी ज्ञानगंगा आणली. स्त्री शिक्षणाची महती जाणली, भगीरथ प्रयत्नांनी ज्ञानगंगा आणली. आम्ही लेकी सावित्रीच्या भाग्यवान आहोत तुझ्यामुळे, आम्ही लेकी सावित्रीच्या भाग्यवान आहोत तुझ्यामुळे. वेगवेगळी प्रगतीची दालने खुली झाली आज तुझ्यामुळे, वेगवेगळी प्रगतीची दालने खुली झाली आज तुझ्यामुळे. या कांचन नेवेताईंना मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई, मनापासून आभार. माननीय ज्येष्ठ कवयित्री माधुरीताई डिसोजा यांना मी विनंती करते कांचनताईंची आपण एक रचना सादर करावी. कांचनताईंना माझ्यातर्फे शुभेच्छा आणि त्यांनीच लिहिलेली एक कविता मी सादर करते. तू एकटी नाही, तू एकटी नाही सखे, उठला जरी झंझावात. तू एकटी नाही सखे, उठला जरी झंझावात. सिद्ध करून दाखव तुला टाकून जुनी काळ, सिद्ध करून दाखव तुला टाकून जुनी काळ. कल्पनेचे पंख तुझे, कल्पनेचे पंख तुझे, रूढींनी जरी छाटले, रूढींनी जरी छाटले. गगनभरारी पासून तुला जरी रोखले, गगनभरारी पासून तुला जरी रोखले. नारायणी नारायणी तू होशील स्वयंसिद्धा, नारायणी तू होईशील स्वयंसिद्धा. स्वतःचा शोध स्वतःला टाकून दे दुविधा, स्वतःचा शोध स्वतःला टाकून दे दुविधा. योग कसे वापरते, कोण कसे वापरते तुला डोळसपणे बक्षी, कोण कसे वापरते तुला डोळसपणे बक्षी. ओळखून काळाची पावले, ओळखून काळाची पावले. सावध तू चालशील, सावध तू चालशील. महत्व तुझे तुलाच, महत्व तुझे तुलाच. सन्मान स्वतःचा राखशील, सन्मान स्वतःचा राखशील. विचारांचे मंगलध्वनी, विचारांचे मंगलध्वनी पडसाद उमटतील, पडसाद उमटतील. धन्यवाद माधुरीताई. सामर्थ्य आहे तुझे तुझपाशी, प्राण आहे तर कर्तव्याची फुले माळ. सामर्थ्य आहे तुझे तुझपाशी, प्राण आहे तर कर्तव्याची फुले माळ. देहाच्या मंदिरात मनाचा काकडा, अंतरी सद्भावनांचे वाजू देना टाळ, वाजू देना टाळ. स्वानंदाच्या झुल्यात या काव्यसंग्रहातील कांचनताईच्या या सुंदरशा ओळी आहेत. यानंतर रसिक हो, कवी साहित्यिक आपल्या जाणीवांचे सौंदर्यमूल्य आपल्या अभिव्यक्तीत शोधत असतो आणि अशीच आपल्या साहित्यातून जाणीवांची अभिवृद्धी करणारे ज्येष्ठ साहित्यिक, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय राज अहिरराव सरांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सन्माननीय राज अहिरराव सरांना मी विनंती करते आपण आपले मनोगत व्यक्त करावे.